परतीच्या पावसाने नदी नाल्यांना महापूर आल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। नदी नाल्यांचे पाणी हे गावागावातील घराघरात घुसल्याने गोरगरिबांच्या पर्यायाने संसार उद्ध्वस्त झाले। शेवगाव तालुक्याच्या गुंफा व भातकुडगाव येथील दळवी वस्ती झोपडपट्टीतील राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबाचे संसार मात्र उद्ध्वस्त झाले। परिवाराची पाहणी करून लोकशाहीर नंदेशजी उमप यांनी गोरगरिबांशी संवाद साधला। त्यांना मदतीचा हात म्हणून लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशन मुंबईच्या वतीने लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव लोकशाहीर नंदेशजी उमप यांनी गोरगरिबांना किराणा मालाची किट, महिलांना साड्या व लहान मुलांना कपड्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली। जय महाराष्ट्र। मी नंदेश वत्सला विठ्ठल उमप। मंडळी, मी आज भातकुडे गावामध्ये आलोय, जिल्हा अहमदनगर, जो माझा जिल्हा आहे किंवा मी या गावचाच आहे। इथे मला हमीद शेख म्हणून, आमचे सय्यद म्हणून हमीद सय्यद भारुडकार आहेत, एक उत्तम असे कलाकार आहेत। महाराष्ट्राची जी ही कला आहे ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत। त्यांच्या मार्फत मला इथे समजलं आणि मी इथे आलोय। शेतकऱ्यांचं तर अतोनात नुकसान झालेलंच आहे, अनेक शेतकऱ्यांचं। मराठवाडा तर अगदी उद्ध्वस्त झालेला आहे। पण त्याचबरोबर या नगर जिल्ह्यात किंवा सांगली असेल किंवा त्या गावातले शेतकरी आहेतच, पण त्या गावातले अनेक असे घटक आहेत ज्यांचं हातावर पोट आहे। ते असे सुया पोत विकणारी मंडळी, पण तीही मंडळी, तीही महाराष्ट्रातली, तीही मराठी माणसं आपली आहेत। तर त्यांना कुठेतरी थोडासा दिलासा देण्यासाठी, हे पूर्ण आयुष्यभर पुरणार नाही, पण कुठेतरी त्यांच्यासाठी कोणीतरी आहे ही भावना त्यांना इथे खूप आनंदित करून जाते। जरी त्यांच्या एका डोळ्यात अश्रू असलं तर एका डोळ्यातला अश्रू पुसण्यासाठी आम्ही सगळी विठ्ठल उमप फाउंडेशनच्या वतीनं आम्ही सगळी मंडळी इथे जमलेलो आहोत आणि त्यांना धनधान्य एक किट आम्ही तिथं देण्याचा प्रयत्न केला। एक सहकार्याचा हात तिथे देतो आहोत। आम्ही काही फार मोठं काम करतो असं काही नाही, हे आमचं दायित्व आहे। आम्ही कलाकार आहोत आणि आमच्या कलेतनं जे काही 1 रुपया आम्ही उरवतो, जो उरतो तो आम्ही समाजसेवेसाठी प्रत्येकाने दिला पाहिजे। प्रत्येक मराठी माणसानं आणि प्रत्येक कलाकारानं हे करायला पाहिजे। मी आज करतोय, मी सगळ्या समस्त कलाकारांच्या वतीने करतोय। यावेळी चंद्रबान फरटांगडे, राष्ट्रीय भारुडकार हमीदभाई सय्यद, शाहीर प्रसाद विभूते, राजेश वळंजू, दीपक काळेसर, संदीप नाईकवाडी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। तर सरपंच सरस्वती अशोक वाघमोडे यांनी त्यांचा सत्कार केला।